अच्छा, अशा प्रकारे थोडस मी तुम्हाला आयडिया दाखवते कसं. हा प्रॉपर असा लुक येतो वगैरे सुंदर येतात त्याच्या. खूप छान येतात. प्री वेडिंग मध्ये पण नेत असतील ना तुम्ही? 6 महिन्याच्या मुलीची साडी आहे ही आणि याच्यासोबत एक ब्लाउज पण आहे, त्याच्यावरती नाव वगैरे लिहून वगैरे. बघा तुम्ही जवळून पाहू शकता कसे प्लेट्स दिलेले आहेत ना. याला उलट सुलट प्लेट्स येतात. अच्छा, उलट सुलट. हा हे बघा, हे बॅक साइड किती मोठा आहे ना घेर त्याला. मग ह्याला एक साडी लागते का? पूर्ण एक साडी. आणि सुंदर सुंदर म्हणजे तुमचं जे साडीचं असेल कॉन्ट्रॅक्ट त्याप्रमाणे ताई मस्त शिव. नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण नऊवारी रेडीमेड नऊवारी साडीचं कलेक्शन बघणार आहोत आणि तुम्हाला नऊवारी साडी यांच्या ताईंकडे भाड्याने सुद्धा मिळणार आहे. तर आपण आलो आहोत आज वाशीला. पुढे मी तुम्हाला ऍड्रेस सांगते, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वाशी स्टेशन पासून तुम्ही शेअर ऑटोने येऊ शकता किंवा बसने येऊ शकता. हे समोर दिसतंय ना तो रस्ता, तिथून मोतीमाला ज्वेलर्स आहे. मोतीमाला ज्वेलर्सचा हा जो ही जी गल्ली आहे ना ही पकडायची आणि मिनी मार्केटचा सगळ्यात शेवटची गल्ली म्हणजे मिनी मार्केट आहे हे संपूर्ण, तिथे 4थी गल्लीमध्ये आपण जाणार आहोत. आणि 4 नंबरचा शॉप आहे अर्चना टेलर म्हणून. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे तुम्ही आतमध्ये आलात तर 4थं हे शॉप आहे. पुढे जाऊया. अर्चना लेडीज टेलर हे 4थं शॉप आहे. तर या आहेत अर्चना ताई आणि यांचं हे शॉप आहे. आणि किती वर्षांपासून ताई तुम्ही? आम्ही इथे 16 वर्षापासून आहे. 2008 पासून आहे आम्ही इथे. आणि काय स्पेशालिटी तुमची? आमची साड्या नऊवारी आम्ही बनवतो आणि विकतो सुद्धा, रेंटने पण देतो आणि एका दिवसात आम्ही शिवून पण देतो. एका दिवसात? हो. अरे वा, एका दिवसात तुम्हाला घाई गडबडीत ताई शिवून देणार आहेत. आणि गोल म्हणजे एका तासात पण होते साडी शिवून. आणि गोल साडी जी आहे ती अर्ध्या तासात आम्ही शिवून देतो, जी नॉर्मल आपण 6 वारी साडी घालतो ती. म्हणजे लग्न कार्यात खास ऑर्डर येत असेल, घाई गडबड असते, विधीमध्ये बरं पडत असेल. आणि जास्त करून माझ्याकडे नवरी मुलींच्या जास्त साड्या येतात, नवऱ्या मुलींच्या. आणि हे पेहराव हल्ली आता विधींना आपला मस्त झालाय. महाराष्ट्रीयन लुक मध्ये आपण नऊवारी साडी ट्रेंडिंगला आहे. आणि आपण बघूया सुरुवाती म्हणजे साध्या नऊवारी पासून ताई दाखवा आम्हाला. साडी साधी जिजाऊ साडी जे आपल्या लावणीमध्ये वगैरे पण घालतात आणि आपण रोजच्या म्हणजे रेग्युलर वापरणारे या साड्या अशी. तर ही लग्नाला वगैरे पण नेसतात आणि काही डान्सला वगैरे पण हवे असेल तरी ही अशी बनवून. अच्छा, तुम्ही भाड्याने पण देता डान्स? काय भाडं असतं? कस्टमरची आहे. पण अशा आम्ही भाड्याने पण देतो. मग भाडं किती? 500 रुपये भाडे आणि 3000 डिपॉझिट. 3000 डिपॉझिट. साड्या असल्यामुळे आम्ही डिपॉझिट जास्त ठेवलेलं आहे. तुम्ही 500 रुपये भाडं घेतल्यानंतर डिपॉझिट पुन्हा रिटर्न देतो. नोट करून घ्या ताई काय सांगतायत. भाड्याने हव्या असतील एका दिवसाचं भाडं 500 आहे. घाई गडबड असेल, तुम्हाला शिवायला वेळ नसेल किंवा नेसायला पण गडबड असते कधी, तर तुम्ही करू शकता. माझ्याकडे कशा अखंड मध्ये कुठेही न कापता ही आणि एक ब्राह्मणी. अच्छा, मागून पण तुम्ही बघा छान असं काट आहे. ही ब्राह्मणी जी अखंड बनलेली आहे, कुठेही न कापता पूर्ण म्हणजे जशी आपण नेसतो तशी. आणि जर का तुम्ही उसवलं तर पूर्ण नऊवारी तुम्हाला मिळते यामध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही पूर्ण शिलाई काढल्यानंतर पूर्ण नऊवारी तशी हातात ते कळतंय की जाडपणा आहे, हेवी आहे. तर या 2 साड्या अशा अखंड आपण मागून सुद्धा बघूया. सिंगल कास्ट असतो आणि प्रॉपर तुम्ही नेसलेला. म्हणजे आता माझी प्लस साईज आहे तर त्याप्रमाणे तुम्ही माप घेऊन शिवता. प्रत्येक मापानुसार होणार सगळ्या आणि तुमच्या हाईट नुसार वगैरे. आणि उसवलं तर पूर्ण नऊवारी तुम्हाला मिळते. मग साडी तुमची असते का आम्ही साडी तुम्ही आणून घ्यायची? माझ्याकडे होत्या जवळ 40 साड्या होत्या, त्या मी सगळ्यांना रेडीला ठेवलेल्या आहेत. अच्छा, प्लस साईज साठी तुम्ही काय सुचवाल? 10 मीटर 12 मीटर? 10 वार साडी 10 वार मध्ये होऊन जाते. म्हणजे नोट करा तुम्ही काय काय पॉइंट आहे. आता हल्ली कशा सगळ्या डिझाईन वाल्या निघालेल्या आहेत सगळ्यांना. ही ताई कुठली बोलले? ब्राह्मणी. बघा कशी आहे, पूर्ण असं
पट्टा येतो. ताई जरा ओपन आम्हाला हातात घेऊन थोडी दाखव. पाहू शकता मस्तपैकी आतमध्ये अस्तर वगैरे आहे ताईने अटॅच केलेलं त्याला, आणि मस्त नेसवली, असं वाटतही नाही की असं नेसवल्यासारखा लुक येणार आहे, हो की नाही? लुक येतो म्हणजे आणि मागे सुद्धा बघा कास्टा कसा आहे, मागून पण असा लुक येणार आहे. आणि याला इथे मस्त हे दिलेलं आहे ना, थोडस आपलं हे असं ना आपण जेव्हा नेसतो तेव्हा केळ असतं. हा, केळ नाही येतं आपल्याला, इथे आतमध्ये आपण पट्टी फोल्ड केलेली बघा, म्हणजे थोडासा तसा लुक येतो, त्याच्यामुळे प्रॉपर बसतं. आणि हा पदर असतो. अच्छा, अशा प्रकारे थोडस मी तुम्हाला आयडिया दाखवते कसं. हा प्रॉपर असा लुक येतो नेसलेला. छान वाटते पिंक कलरची. ताई मग ह्याची म्हणजे आता तुम्ही आता हे रेडीमेड विकताय, मग ह्याची काय किंमत आहे? विकत तुम्हाला हवी असेल तर 3000. 3000 रुपये. आणि नॉर्मल वाली आपण जी आता बघितली म्हणजे साडीचं मटेरियल असतं त्याच्यावरती वरती फक्त शिलाई तुमची मग शिलाई तर सेमच आहे. शिलाई काही फरक नाही. मग ह्या ब्राह्मणीची शिलाई काय म्हणालात तुम्ही? याची जर का कापून शिवायची असेल तर 1000 आहे, आणि न कापता शिवायची असेल तर 1200. म्हणजे 200 रुपये एक्स्ट्रा. मी तर म्हणेन न कापता मस्त अखंड अशी घ्या, छान होऊन जाईल. बऱ्याच वेळा तुम्ही युज करू शकता, कारण आपण नऊवारी तर रोज विअर नाही करत. ही जेव्हा आपण उसवल्यानंतर 6 वार यामध्ये साडी बनवू शकतो. अरे वा. आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपण घागरा बनवू शकतो. हो, नंतर तुम्ही काही ड्रेस वगैरे करू शकता. घागरा पण बनवू शकतो. हल्ली आता तर घागरा आणि ब्लाऊज तर चाललेलाच आहे. म्हणजे आपला ब्लाऊज रेडी असतो, साडी 6 वारी साडी होते, बरोबर, आणि प्लस घागरा होतो. म्हणजे तिन्ही प्रकार. म्हणजे तुम्ही अखंड घेतली ना साडी, थोडेसे 200 रुपये एक्स्ट्रा आहे, 1000 रुपये तुम्ही कापून वगैरे, तर मग ती तशीच पडून राहील, हो की नाही? तर ही चांगली कल्पना आहे तुमची, म्हणजे चांगलं आणलंय तुम्ही, एकदम लेडीज साठी चांगली कल्पना आणली. कारण मी पहिल्यांदाच बघते अखंड वगैरे असं कट करूनच जास्त शिवत नाही, पण इथे तुम्हाला आतमध्ये कापून आणि अस्तर बघा कसं ओव्हरलॉकचं सगळं अस्तर दिलेलं आहे, चांगलं वापरलेलं. ही आहे राजलक्ष्मी साडी. ही कापूनच बनते साडी, पण यात जे प्लेटिंग येतात ना ते खूप सुंदर दिसतात, एकदम मोरासारखी डिझाईन. म्हणजे बरेच प्लेट्स दिलेले आहे ना ह्याला, सगळं म्हणजे शिवण दिलेले ना? हो, शिवण असते. किती तरी प्लेट्स असतील ह्याला? याला 15-16 पर्यंत 15-16 प्लेट्स. राजलक्ष्मी आता नवीन ट्रेंडला आहे, आणि सिरियल्स मध्ये पण आहेत ना ह्या साड्या. हे आता खूप फेमस आहे. तर मग ह्या पण साड्यांचं ती शिलाई आहे का जास्त आहे? नाही, याची 1500 रुपये शिलाई आहे. राजलक्ष्मीची 1500 रुपये शिलाई. आणि आम्हाला असं रेडीमेड तुमच्याकडून विकत घ्यायची, मग ते कपड्यानुसार मग? हो, कपड्यानुसार नाही, वेगळे नाही होणार. 1500 रुपये शिलाई आहे. शिलाई 1500 नाही, पण आम्हाला आता तुमच्याकडूनच रेडी घ्यायचं साडी सकट. अच्छा, रेडी असं घ्यायची विकत, तर मग कितीला पडेल? याचे पण 3000 रुपये. 3000 रुपये. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं साडी वापरली बघा इथे, आणि मस्त वाटते. मागे बघा कास्टा बघा त्याचा कसा आहे, सुंदर असा पेहराव होईल. नऊवारी लुक म्हणजे छानच, नवऱ्या मुलीच्या आईला वगैरे पण, किंवा आपण सायडर सुद्धा आपण विअर करतो हल्ली. अर्चना ताईंचा मुलगा आहे आणि जातीने लक्ष देत असतो, कारण खूप ऑर्डर असतात. तुम्ही आता पण पाहिलं की गर्दी आहे शॉप मध्ये, आणि ऑर्डर तर सतत चालूच असतात. आता लग्न सराई आहे, डिसेंबरचा महिना जे आहे ना ते हमेशा ऑर्डर चालूच असतात, आणि मे मध्ये पर्यंत पण. आणि हल्ली आता नऊवारी म्हणजे कसं सगळ्या म्हणजे समारंभासाठी, लग्न समारंभ नाही इतरही समारंभासाठी लोक घेतात, डान्स मध्ये वगैरे आवडीने घेतात ना. हा कोणता आहे? थोडासा वेगळा मस्तानी आहे, शाही मस्तानी बोलतात. बघा तुम्ही जवळून पाहू शकता कसे प्लेट्स दिलेले आहेत ना. याला उलट सुलट प्लेट्स येतात. अच्छा, उलट सुलट. हा, हे बघा, हे बॅक साइड आहे, हे फ्रंट साइड आहे. असं म्हणजे ही फ्रंट आहे आणि बॅक साइड आहे, म्हणजे उलट सुलट प्लेट झिगझॅग मध्ये. आणि ह्याला शिवलेलं नाहीये, ओपन मध्ये, ओपनच आहे. मस्त वाटते ना. हो, आणि रंग पण सुरेख आहे. ह्याला बघा मागच्या बाजूने दाखव कार्तिक. हे बघा, हे असं काष्टा येतो इकडून. ही पण अखंड मध्येच आहे? नाही, ही पण कापूनच बनते. पण हा, अच्छा. शिलाई किती? 1200 रुपये शिलाई. 1200 रुपये. सुंदर वाटते बघा, मी थोडीशी लावून दाखवते तुम्हाला, आयडिया येईल तुम्हाला. मस्त वाटते ना, नेसल्यानंतर वेअर केल्यावर मस्त वाटणार आहे, आणि तुमच्या साईज प्रमाणे तुम्हाला शिवून मिळणार आहे. वेल्वेट मध्ये दिसते. हो, ही वेल्वेट मध्ये आहे. आता वेल्वेटचा पण ट्रेंड आहे. हो, आता डान्स मध्ये आणि लग्नामध्ये आता वेल्वेटचे खूप रॉयल लुक येतो ना यार.
आणि थोडस फोटो वगैरे सुंदर येतात फोटो त्याच्या. खूप छान येतात यात. प्री वेडिंग मध्ये पण नेत असतील ना तुमच्याकडे? हो, खूप ऑर्डर येतात याची. प्री वेडिंग मध्ये मग सगळ्या साईज मध्ये रेडीमेड साड्या उपलब्ध आहेत? हो, म्हणजे सर्व पटकन साड्या. आम्ही भाड्याने घेऊ शकतो. हो, हो. तर सर्व साईज मध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत म्हणजे रेडी कलर्स पण खूप आहे. फोटोसाठी वगैरे आपण शिवली नाही तर आपण अशी रेंट वरती भाड्याने पण घेऊ घेऊ शकतो. शकतो. ही काय म्हणजे ह्याचं रेंट काय असणार तेच ना? त्याचे पण तेच आहे, 500 Same ना? रुपये भाडं, 3000 रुपये डिपॉझिट. अच्छा, मग ही शिवून वगैरे कितीला आहे आपल्याला समजा शिवायला दिली? त्याचे बघा 1500 रुपये शिलाई आहे. त्यात लेसचा पण कॉस्ट आहे आणि शिलाईचा पण, दोन्ही मिळून. वेल्वेटला मस्त अशी बघा लेस दिलेली आहे आणि आपण आता आम्हाला ह्याच्यावरून दुसरी लेस हवी तर आपण सुचवू शकतो आम्ही. सुचवू शकता. बरोबर. आम्ही. तुम्हीच अच्छा. कपडा घेऊन यायचा, लेस घेऊन यायचा. आणि ही 1500. कोणत्या टाईपची आहे? ही ब्राह्मणी पॅटर्न आहे. ही ब्राह्मणी पॅटर्न आहे बघा. आपण जी आधी बघितली ना त्याच मध्ये आहे, फक्त वेल्वेटचं आहे. म्हणजे जसं तुमचं मटेरियल असेल ना त्याप्रमाणे मग साडीचा लुक ठरणार आहे. मग हे वेल्वेट मध्ये. वेल्वेट मध्ये आमच्याकडे खूप सारे कलर्स आहेत वेल्वेट मध्ये. ब्लू हा पण आहे, ते एकदम ट्रेंडिंगचे आहेत ना. हो, मस्त. सर्व ट्रेंडिंगचे. आणि हा एक रंग दिसतो ना डार्क असा नेव्ही ब्ल्यू आहे आणि हा तर आपला मस्तच आहे. लग्न समारंभ आणि इतर समारंभासाठी पण होणार आहे आणि असेच बरेचसे रंगाचे तुम्हाला भाड्याने सुद्धा उपलब्ध आहे आणि शिवलेल्या सुद्धा साड्या. हा पण एक वाईन कलर आहे मस्त. ही कोणत्या टाईपची आहे? ही पण वेल्वेट मध्ये ब्राह्मणी आहे. ब्राह्मणी आहे ना? ही जरा मोठी साईज दिसते. हो, मोठी साईज. हा बघा अशा पद्धतीने आहे, मस्त वाटणार आहे नेसल्यानंतर वेअर केला. आणि मी तुम्हाला एखादी नेसून तर दाखवणारच आहे याचा लुक कसा येणार आहे. याच्यानंतर तुम्ही ब्लाऊज वेअर करणार आहात, त्याच्यानंतर त्याच्यावरची ज्वेलरी आहे, वेश म्हणजे आपली हेअरस्टाईल आहे, त्याच्यानंतर जो लुक येणार आहे ना पारंपरिक तो मस्त सगळा उठून दिसणार आहे. कलर्स अवेलेबल आहे, येलो, ग्रीन. डार्क आहे हो. ना? ही ब्राह्मणीच आहे ना? हो, ब्राह्मणी आहे. ब्राह्मणी कशी आधीपासून ट्रेडिशन चालू आहे ना, तर ब्राह्मणी जास्त लोक येतात. आपण आता हे सगळं बघतोय ते तुम्ही कापड बघा, त्याच्यावरचं शिवल्यानंतर त्यांनी लेसला कसं वर्क केलेलं आहे, मागच्या बाजूने कसं दिसणार आहे हे आपण बघतोय. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या साईज प्रमाणे तुम्हाला शिवून मिळणार आहे. म्हणजे थोडासा हटके लुक तयार होणार आहे. वेल्वेट मध्ये मस्तच वाटतात मस्तच आहे. हो. म्हणजे जास्त वेल्वेटच्या करून घेत असतील ना आता? आता वेल्वेटचे खूप सारे ऑर्डर्स येतात जास्त करून. घ्यायची आहे शिवून तर मग कापड तुम्हीच आणता का? नाही, कापड कस्टमरचा असतो आणि लेस पण कस्टमरच देतात. लेस आणि कापड देऊन. हो. मग शिलाई सेम? शिलाई सेम 1500 त्याचं रुपये. काय वेगळं नाही, नाही. सेम शिलाई असणार, फक्त वेल्वेट मध्ये तुम्हाला कापड आणावं लागेल आणि मग त्या पद्धतीने तुमच्या मेजरमेंटने ते शिवून देणार किंवा तुम्हाला. मग त्याच्यामध्ये सगळ्या टाईपच्या होतात? नाही, वेल्वेट मध्ये आम्ही ब्राह्मणी याच्यासाठी करतो कारण का ब्राह्मणी मध्ये दुसरं पॅटर्न होतच नाही वेल्वेट मध्ये? नाही, दुसरं पॅटर्न आम्ही अजूनपर्यंत तर नाही केलंय कारण का इकडे ना खूप फ्लेअर्स येतात. फ्लेअर्स येतात आणि खूप जाड होतो. जाड होतो. हो. पण लक्षात घ्या काही गोष्टी असतात ज्या स्टिच करतात त्यांनाच माहित असतं, आपल्याला नसतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राह्मणीचा लुक आहे कारण तो ओचा असा आल्यानंतर तो जाडसर होणार आहे. तो हेवी असतो, वेल्वेटचं कापड हेवी असतो ऑलरेडी, त्याच्यानंतर ती डिझाईन आल्यावर आणखीन हेवी होणार आहे. म्हणजे अनकम्फर्टेबल नाही वाटणार. जाड आता हा एकावर एक असा ठेवून खूप जाड होतो. बरोबर. हो, तर त्यामुळे पोट फारच पुढे हो. दिसतं. आणि वेल्वेटचं जाड कापड असतं ना किती झालं तरी. म्हणून आम्ही हा ब्राह्मणी एकच स्टाईल करतो. आणि लेस पण नाजूकशीत ठेवलेली आहे. सुंदर रंग आहे त्याच्यामध्ये, मस्तच. प्लस साईजला वेल्वेट मध्ये पण तेवढंच येतं, 10 मीटर मध्ये होईल. 10 मीटर मध्ये होते, फक्त होऊन काय जातं. अर्धा 1 इंचाचा फरक असतो. फक्त वर थोडासा. होऊन जातं. खूप सुंदर आहे. वेल्वेटचा जो लुक येणार आहे ना सगळं आपण म्हणजे ज्वेलरी वगैरे घातल्यानंतर त्याच्यावर चपला हेअरस्टाईल केल्यानंतर काय सुंदर लुक मस्त येणार. वगैरे घातल्यावर खूप सुंदर लुक येणार. एकदम राणी सारखं लुक हो ना. 6 महिन्याची मुलीची साडी आहे ही आणि याच्यासोबत एक ब्लाऊज पण आहे, त्याच्यावरती नाव वगैरे लिहून वगैरे मुलीचं नाव येणार आहे. काय छान आहे ना. खूप सुंदर आणि ही दिसायला पण हलकी फुलकी, फुलकी आणि आतमध्ये लाइनिंग वगैरे सगळं आहे हा ना? सॅटनचा लाइनिंग आहे, खूप त्याला सुरेख टोचू शिवले नये म्हणून. आणि लेस पण अशी नाजूकशी दिली नाजूक आहे. आणि वजनच नाही बिलकुल. अगदी एकदम हलकी छान फुलकी. वाटेल. तर आणि जास्त 1 वर्षाची पण तुम्ही करत असाल ना ही आहे याची? ना, ही रेंटने ठेवलेली आहे. अच्छा, ही दाखव जरा आम्हाला. 1 वर्षाची. 2 वर्षाच्या मुलीची अच्छा, 2 वर्षाची. ब्लाऊज पण द्यायचं. ही रेंट ही तेवढंच रेंटने आहे? आहे. तेवढंच रेंट आहे? 500 रुपये ब्लाऊज आणि साडी दोन्ही पण. दोन्ही पण. आणि याला 1000 रुपये डिपॉझिट आहे. अच्छा, ह्याचा 1000 रुपये डिपॉझिट आहे. म्हणजे लहान मुलींना पण तुम्ही इथून भाड्याने घेऊ शकताय. घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर नऊवारी नेसाल तर आई आणि मुलगी हा, असा लुक दोन्ही करू same शकता. होतं.
छान वाटतं. म्हणजे सगळे कलर ताईंकडे आहेत जे तुम्हाला रेडीमेड उपलब्ध होणार आहे. भाड्याने सुद्धा, जरी शिवली नाही तरी तुम्हाला भाड्याने उपलब्ध आहे. आणि तुम्हाला किमतीत आता कळलेलं आहे, शिवण्याच्या पण कळलेलं आहे. आणि ती किती नंबर साईज आहे? 5 वर्षाच्या मुलीची आहे. 5 वर्षाच्या मुलीची. तसंच आहे ना? सेम ही पण एक रेंजची साडी आहे. ही 7-8 वर्षाच्या मुलीला येते. एकदम हलकी आहे 9 ना? वर्षाच्या हे मुलीला. कापड कोणतं ताई ही साडी? ही मस्तानी आहे. हा. मस्तानी. बेळगाव सिल्क मध्ये दिसते ना? आणि ही धोती आहे. अच्छा, ही धोती पण हा, मिळते. धोती पण म्हणजे डान्सला वगैरे, मुलांसाठी मुलं वगैरे. किंवा आणि शिवून पण देतो आम्ही धोती. धोतीची पण काय stitching? 800 रुपये मोठ्यांची अस्तर सहित. आणि लहान मुलांचे बनवायचे असेल तर 400 रुपये. बघा, धोती सुद्धा तुम्हाला आहे इथे. आणि ही साडी 9 वर्षाच्या मुलीसाठी आहे. ही बघा, अशा पद्धतीने मागे सिंगल काष्टा आणि पुढे अशी प्लेट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला शिवून मिळणार आहे. तुम्ही साडी आणा. त्या मुलींना किती साडी लागते ताई? मुलींना 7-8 मीटरची लागते, जास्त नाही लागत. लहान मुलींना 7 ते 8, म्हणजे 6 वारीमध्ये होईल का? 6 वारीमध्ये होते. 6 वारीमध्ये मला हे म्हणजे 7-8 वर्षाच्या मुली असतील ना, त्यांना या टाइप मध्ये होऊन जाते. 7 ते 8 वर्षाच्या मुली असेल तर त्यांना फक्त ब्राह्मणी बनते. मुलगी मोठी असेल आहे. मस्त. म्हणजे बघा, त्यांच्याकडून ताईंकडून माहिती पण मिळते. म्हणजे तसं तुम्ही साडी आणू शकता आणि शिवून घेऊ शकताय. आणि एका तासात तुम्हाला साडी शिवून मिळते. म्हणजे साडी आहे 6 वारी साडी, गोल साडी आपली. आणि ही नेसताना ना फक्त आपल्याला इथे एक नाडी बांधायची आणि इथे खूप लावायचं. कोणी पण नेसू शकतात. अरे वा. आणि हे बघा, ही अशी लगेच एका मिनिटाच्या आत. आणि प्रॉपर घातलेलं लोक आहे. थोडंसं पिन लावलं ते सोडायचं. लावलेले आहे ते फक्त काढायचे. बाकी पूर्ण तुम्ही जशी साडी आहे म्हणजे नेसताना तोच लुक याला येतो. कटिंग बनवतो आम्ही. ही पण तुम्हाला नाही आवडली तर तुम्ही ओपन पण करू शकता. ड्रेस वगैरे आपण शिवू शकतो ना. आणि ड्रेस पण ताई वन पीस वगैरे बनवतो. वन पीस, आपण बघूया काय फ्रॉक वगैरे पण बनवतो. मी तुम्हाला ही नेसून दाखवते कशी वाटते. म्हणजे साईजला पण होईल ना? थोडीशी म्हणजे कमी जास्त होते, पण तुम्ही नेसू शकता. अच्छा. तू काय ना, ह्या बाजूला बघा, इथे हे दिले ताई, काय म्हणतात त्याला? बेल्ट आई म्हणतात. अच्छा, माझ्यामध्ये ऍडजस्टमेंट करू शकतो. आणि मला पण होते. अरे वा. खूपच झटपट. अगदी पदर याचा लहान झाला. हा, थोडासा पदर लहान आहे कारण साईज थोडासा फरक आहे ना. प्लस साईज आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमची एका मिनिटाच्या आतच लुक तयार होईल झटपट असं. तर ही थोडीशी कमी साईज वाली साडी आहे. तर आपल्याला प्लस साईज मध्ये पण तेवढीच आहे. शिलाई काय येणार आहे त्याची? 600 रुपये शिलाई. 600 रुपयाची शिलाई. बघा ना, पटकन झाली. मस्त अशा मिऱ्या दिल्या. मिऱ्या काढण्याची पण काही गरज नाहीये. झटपट लग्न कार्यात तर खूपच उपयोगी आहे खरंच. नवरी मुलीला कसं ते एका मिनिटात तयार व्हायचं असतं, त्याकरता फार इझी आहे. मस्त वाटतंय ना. अशा आम्ही गोंडे पण बनवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे बनवतो आम्ही. म्हणजे मोठ्या साईज मध्ये मग पूर्ण साडीला आपल्याला काय किंमत? जर का असे गोंडे बनवायचे असेल तर याचे 200 रुपये आहे. फक्त पदरला असतात. आणि जर का जाळीवाले हवे असेल तर त्याचे 600 रुपये. आणि मणी लावून आपण जे खालती गोंडे बनवतो एक्स्ट्रा धागा घेऊन, त्याचे 400 रुपये. म्हणजे गोंडे पण छान लावून मिळतील. आणि विदाऊट मनी हवे असेल तर 350. अच्छा. पण शिवलेलंच आहे का? हा, हे पण धोती आहे. ही धोती आहे. त्याला मस्त लेस लावली. लेस लावून धोती बनवलेली. आणि ती साडी मधली धोती आहे. ती जी आधी दाखवलेली ती साडीतली धोती होती. ती लेस लावून धोती बनवली. गाऊन आहे. म्हणजे मुलीचा किती वर्षाच्या मुलीचा? 8 वर्षाची मुलगी. कस्टमरचा आहे? हा, कस्टमरचा. अच्छा, छान प्लेट शिवलेले आहेत मस्त वगैरे पूर्ण. आणि असं आम्ही घागरा पण बनवतो पूर्ण खाली. पारंपरिक असं आता वेशभूषा झाले चालू लग्न कार्यात. एरवी पण आपण घागरा पण बनवलेला आहे. अरे वा, छान दिलंय. साडीतलाच आहे हा घागरा. किती मोठा आहे ना घेर त्याला. मग ह्याला एक साडी लागते का? पूर्ण एक साडी लागते. म्हणजे तुम्ही तुमच्या साडीचा जो पदर उरतो त्याच्यामध्ये वरचा ब्लाऊज बनवायचा. अरे वा. आणि खालचा पूर्ण घागरा बनवायचा यामध्ये. म्हणजे बघा, पूर्ण साडी तुमचं उपयोगी होणार आहे. जर साड्या पडून असतील आणि तुमच्या मुलींना, बहिणीला किंवा तुम्हाला स्वतःला पण, तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्लाऊज शिवून. मग याची काय शिलाई ताई असणार आहे? याची 1000 रुपये शिलाई आहे. आणि ब्लाऊज जर शिवायचा असेल तर 600 रुपये शिलाई. अच्छा. आणि पॅडेड असेल तर 1000 रुपये. बघा, म्हणजे तुमचा साडी वेस्ट नाही जाणार. आणि आपल्याला वाटतं ना की आपली ती आठवण असते एक साडीची. तर खूप छान प्रकार. लग्नाचे शालू वगैरे असतात असे बनवून घेतले.
मस्त बघा ना, म्हणजे अशा पद्धतीचे पण कपडे तुम्हाला शिवून मिळत आहेत. पारंपरिक असं पण मुलांना पारंपरिक अशी आपले सणासुदाची ओळख करून देतो आणि आपण तेव्हा आपण युज केलेले आता हे नवीन पॅटर्न पुन्हा आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि सुंदर सुंदर म्हणजे तुमचं जे साडीचं असेल कॉन्ट्रास्ट त्याप्रमाणे ताई मस्त किंवा तुम्ही अजून पण याला अजून डिझाईन करून देऊ डिझाईन पण करू शकतो. आता यांना डिझाईन नको होती म्हणून साधा, पण इथे याची शिलाई काय बोलले ताई? याची 1200 रुपये शिलाई. 1200 रुपये. मग आता लहान मुलींचा असेल ह्याच्यामध्ये कमी येणार, म्हणजे जसं तुम्ही साईज साडीचा तर मग काय असेल त्याची शिलाई? 1500 रुपये. 1500 रुपये वन पीस. मग ह्याच टाईपने असतं ना? मग आपल्याला जसं फ्लेअर्स वगैरे हवंय तसं किंवा डिझाईन हवी असेल तर पण ऑलरेडी आपल्या साड्यांना असतात भरलेल्या आणि शक्यतो काठपदराच्या साड्यामध्ये कोणी गरज नाही. हा, फॅन्सी सिंपलच असतात. छान आहे बघा, मस्त असे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने असे ड्रेस फ्रॉक्स पण शिवून घेऊ शकता ताईंकडून. घागरा तर एकदम मस्त शिवलाय, प्लेट्स वगैरे मस्त आहे मागे पण प्लेट्स. हो ना, आणि याच्यावर जेव्हा तुम्ही ब्लाऊज वगैरे विअर कराल आणि तो पण लग्नामध्ये लुक थोडासा वेगळा हटके होऊन जाईल आणि साडी पण पडून राहणार नाही ना. आणि याच्यामध्ये पूर्ण अस्तर वगैरे असेल ना ताई? खालतीपर्यंत अस्तर आहे. अच्छा, हे बघा अस्तर दिले, पूर्ण खालतीपर्यंत अस्तर. तर अर्चना ताईंकडे 12 महिने गर्दी असते. आता पण तुम्ही पाहिलं व्हिडिओ शूट करता करता पण इतके लोक आले ब्लाऊज शिवायला, कोण फ्रॉक शिवायला, कोणी ऑर्डर दिलेलं ते घ्यायला, कोणी भाड्याने घ्यायला. तर खूप असं म्हणजे खूप वर्षापासून या ताई याच्यामध्ये आहेत या फील्डमध्ये आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला शिवण करून मिळणार आहे ते आपण बघतोय. आता मी तुम्हाला एक विअर करून दाखवणार म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येईल की कशी आहे. नेसून बघू शकता. आता मी जरा बघते नेसून आणि थोडी प्लस साईज आहे ना ताई? प्लस साईज आहे. आम्ही स्पेशल कस्टमरने एक्स्ट्रा पैसे देऊन ही शिवून घेतलेली आमच्याकडून. अच्छा, त्यांना हवी होती नाही फक्त आपण जसं हे विअर करतो, पॅन्ट विअर करतो त्याप्रमाणे करायची आहे. तर आपण बघूया. तुम्ही बघा मी कशा पद्धतीने विअर करते, म्हणून मी आज मुद्दाम ड्रेस विअर करून आली. अरे वा, माझ्या साईज मध्ये पण ताईंकडे आहे आणि रेडी आहे. हो ना, ही बघा या बाजूने नाडी दिलेली आहे आणि आपण कमी जास्त म्हणजे थोडासा घट्टपणा करू शकतो ना ताई? टाईट करू शकता, लूज तुम्हाला हवी तशी तुम्ही देऊ शकता. ही ब्राह्मणी आहे का? ही ब्राह्मणी. वेलवेट मध्ये शक्यतो फक्त ब्राह्मणीच असते. एका मिनिटात आपलं पटकन साडी नेसून झाली, पण बाकी मग तुम्ही पिन वगैरे कराल रेडी व्हाल त्यावर आहे. पद्धतीने मी झटपट एका मिनिटात साडी बघा पटकन घातली आहे, म्हणजे नेसल्यापेक्षा घातली म्हणता येईल आता, कारण पटकन पॅन्ट सारखं घालायचंय आणि इथे फक्त त्यांनी कमी जास्त नाडी ठेवलेली आहे आणि पदर आपण तुम्हाला हवा तसा मस्त पिनअप करायचंय. मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे. थोडीशी वेलवेटची आहे, तुम्हाला दुसरी कुठली हवी त्या पद्धतीने तुम्ही मटेरियल घेऊन शिवू शकताय. तर कसा लुक वाटतो ते पण सांगा. छान असं रेडी व्हायचं याच्यावर, मस्त का मस्त लुक तयार होणार. पूर्ण अस्तर आहे ना ह्याला? हो, या बघा ही पूर्ण खालतीपर्यंत प्रत्येक साडीला आहे बघा अशा पद्धतीने अस्तर आहे. तुम्हाला आतमध्ये लेगिन्स नाही घातलं तरी सुद्धा काही गरजच नाही. हो ना, कारण पूर्ण खालतीपर्यंत अस्तर आहे. अशा सगळ्याच साड्यांना आहे ना? हे बघा साडीमध्ये जे आहे ना त्याला आपण थोडीशी वरती गुडघ्याच्या खालतीपर्यंत ठेवतो. अच्छा, पूर्ण खालतीपर्यंत दिसते. अच्छा, पण याला वेलवेटला टोचते म्हणून पूर्ण खालतीपर्यंत ठेवावीच लागते. साईज म्हणजे अशी ताईंकडे अशी पण आहे, रेडीमेड पण तुम्हाला म्हणजे भाड्याने पण मिळणार आहे आणि तुमच्या साईज प्रमाणे शिवून म्हणजे सगळ्या साईज मध्ये तुम्हाला. याची शिलाई काय असेल ताई? तेवढीच घेतो, तेवढीच सेम, असं काही नाही ना? लहान असो किंवा मोठे असो. आणि भाडं काय असेल? सेम ना? सेम 500 रुपये भाडं आणि 3000 डिपॉझिट. अच्छा, तुमच्याकडे ब्लाऊजचं काय शिलाई आहे? 600 रुपये शिलाई. दाखवा मला ब्लाऊज. मग डिझायनर ब्लाऊज आहेत का? नाही, डिझायनर पण आहे. अच्छा, डिझायनर ब्लाऊज म्हणजे तुमच्या डिझाइन प्रमाणे हाताला गोंडे केलेले आहेत. अच्छा, आणि जास्त करून माझ्याकडे वर्क वाले वगैरे होत नाही. काय शिलाई आहे? 600 रुपये. 600 रुपये शिलाई. हा पैठणीचा मस्त आहे. आणि हा तो घागरा जो बनवलेला ना त्याच्यावरचा ब्लाऊज. तो पाहिला ना आता घागरा वांगी कलरचा त्याच्यामध्ये ना, मस्त. वाव, दाखवा जरा आम्हाला कसं वाटेल. तर सुंदर असं म्हणजे घागरा चोळी पण आहे बघा. हा, पूर्ण मागे त्यांनी हुक दिलेले आहेत, मस्त फुग्यांचे हात आहे जे ट्रेडिशनल असे, मस्त वाटतं पूर्ण लुक. सुंदरच सुंदर डिझाईन्स. हे पण नवीन आहे ना? हो, नवीनच. ह्याची पण 30 शिलाई आहे? हो, 30 शिलाई. 600 रुपये.
आतमध्ये अस्तर सकट ना? हो असतात सगळे. तुम्हाला अस्तर सकट बघा हा ब्लाऊज तुम्हाला 600 रुपयात नवीन डिझाईनचा मस्त शिवून मिळतोय आणि पॅटर्न पण तुम्हाला हवे तसे मिळणार आहेत. इथे फुग्यांचं आहे, फुग्यांचं पफ सिंपल आहे. पॅटर्नच्या नुसार चार्जेस असतात. चार्जेस असतील पुढे ना? हो. मग जास्त पॅटर्नला जरा थोडं जास्त जास्त पैसे असतात. तर इथे बघा मास्टर पण आता शिवतायत म्हणजे त्यांचं सगळं आहे हे पूर्ण त्यांचं शॉप आहे आणि इथे त्यांचं काम चालू असतं. राहायला इथेच आहे? राहायला आम्ही जवळच आहे. त्याच्यामुळे लक्ष त्यामुळे हो, देत लक्ष देता येतं. कार्तिक सुद्धा आहे सोबत. हो ताई पैठणीमध्ये पण तुमच्याकडे शिवायला येतात? हो, पैठणी येतात, पेशवाई येतात, सर्व आणि माझ्याकडे काही काही साड्या गोल साड्याच्या आहेत. जास्त 50-60 हजाराच्या साड्या पण घेऊन येतात शिवायला, अरे ज्या वा. हेवी असतात. तुमचं काम हो. तसं आहे आणि पाहिलं मी काम आणि माझ्याकडे कर्जत, पनवेल, विरार इथून पण लोक येतात. मुंबईच्या बाहेरून असं हो. येतात. बाहेरगावचे तर बरेच ऑर्डर येतात. त्यांना आम्ही साडी ते विकत घेऊन बनवून पार्सल करतो. बरं. म्हणजे ही सुविधा सुद्धा आहे म्हणजे हो. कुरिअर सेवा आहे. दर्शक वर्ग आहे पुण्याचा लांबून तर तुम्हाला समजा त्याचे चार्जेस वेगळे असतील हो. का? हा, ते कुरिअरचे जे चार्जेस असतात ते देतात मग ते कस्टमर. किती दिवसात समजा आपल्या मैत्रिणीने तुम्हाला केला कॉल कॉन्टॅक्ट 8 दिवस असं टाइम तर घेते. द्यावा लागेल ना? म्हणजे व्हॉट्सअप कॉल व्हॉट्सअप कॉल मध्ये तर बोलतो. आपण ताईंचा पूर्ण ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल काही भाड्याने हवं असेल वगैरे भाड्याने हवं असेल इथेच हा. येऊन घ्यावं लागेल. हो, पण नाही, काही जण आता रायगड वगैरे इथे जे राहणारे आहेत ते रेंटने पण मागतात. पण आम्ही म्हणतो की तुम्हाला उलट ते महाग पडेल, महाग पडेल. तुम्ही शिवून घ्या. शिवून घ्या. पण मुंबईमध्ये जे आहेत विरार, कल्याण, कर्जत इथून जे येतात ते इथे येऊन घेऊन घेऊन जातात. जातात. हो. भाड्याने आहे, नऊवारी शिवून मिळणार आहे. आणि लांबचे जे असतात ना त्यांना आम्ही 1-2 दिवस एक्स्ट्रा ठेवतो अच्छा की त्यांना आणून द्यायला थोडा त्रास होतो, कारण फार वेळ जातो त्यात. तर ताईंकडून आपल्याला माहिती सगळी मिळालेली आहे म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला इथे शिवून पण मिळणार आहे, घरपोच सुद्धा उपलब्ध आहे, त्याचे थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस आहे. हो. सुंदर असं तुमचं काम आहे म्हणजे you. मैत्रिणींना तुम्ही एका प्रकारे सजवता आणि झटपट तयार करतात म्हणजे पूर्ण लुक. त्याच्यानंतर मग आपण फक्त काय ज्वेलरी आपली- आणि हो. तयार करायचंय पण आमचं main काम एवढंच आहे की आपली मराठी परंपरा जपली पाहिजे. जपली पाहिजे. तर खूप तुम्हाला अशी कल्पना कशी सुचली? माझ्या मिस्टरांची आयडिया होती ही अच्छा. की आपण हे असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून, आणि त्यांनी सुरुवात केलेली. तर एवढे वर्ष करतात आणि किती आपुलकीने मी आता पाहिलं किती कस्टमर होते पण त्यांनी जातीने लक्ष दिलं आणि सगळ्यांना ते बरोबर वेळेप्रमाणे ते स्टिच करून देत आहेत. हो. हे एक मोठं काम आहे कारण काही वेळा काय होतं डेट देतो पण त्यावेळेस मिळत नाही. हो. तर असं होणार नाहीये, तुम्हाला मिळणार आहे ताबडतोब शिवून सुद्धा एका तासात. तासात. मग ताई एका तासात मग त्याचे काय चार्जेस नाही, असतात? तेवढेच असतात. अर्जंटचे चार्जेस आम्ही घेत नाही. तेवढ्याच रेट मध्ये आम्ही बनवून देतो. कार्तिक पण जातीने लक्ष देतोय कारण हे आमचं दुकान आहे, आता लक्ष तर द्यावंच लक्षात लागेल. आहे. हो ना. खूप छान प्रकारे त्याने सांभाळला आहे म्हणजे ताई नसताना तो पण सांभाळतो. हो. ही मोठी गोष्ट आहे ना मुलांनी पूर्ण support हँडल करणं. करतो तो. तो ताई मिस्टरांना जाऊन किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली आणि त्याच्या आधीच हे तुम्ही काम चालू त्याच्या केलं आणि आधीपासून आमचं हे काम. त्याच्यानंतर तर अजून उत्साहाने करताय उत्साहाने म्हणजे करतोय. उत्साहाने म्हणजे भार पडला ताईंवर आणि एक प्रकारे घर चालवणं ही किती मोठी गोष्ट आहे. एक स्त्री अशा म्हणजे हा विषय घेऊन पुढे चालली आहे आणि इतक्या जोरात आणि मुलं पण आता साथ देतात आहे. मुलं पण मोठी झाली. आणि सुरुवातीला ती त्यांची इच्छा होती की हा नवारीचा हे लोक पुढे चालत राहायला चालत. पाहिजे, आणि आणि त्याला आम्ही कंटिन्यू किती केले. म्हणजे ही कष्ट किती आहेत त्यामागे. तुम्हाला असं रेडीमेड मिळतंय आणि पटकन मिळतंय पण त्यामागचं जे कष्ट असतात ना ते स्वतःला आपल्यालाच माहित असतं. तर पुढच्या प्रगतीसाठी खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा Thank आहेत you, आपल्या thank चॅनल you. तर्फे. असंच पुढे उत्तरोत्तर प्रगती हो. थँक्यू. तर ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याच्याकरता थँक्यू. तर खूप छान माहिती सांगितली आणि तुमचं काम अजून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आपल्या Thank you. चॅनल तर्फे आणि माझ्यातर्फे. थँक्यू. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी बाय घ्या. बाय. थँक्यू.